पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आज महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे। लाडक्या बहिणीचा हप्ता सुरुवात झाली पण दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळे 2 ते 4 दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला आहे अशी शक्यता आहे। त्यामुळे सगळे शिक्षक ही अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे। नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच जो महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता संहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटते की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नसतो। लाडक्या बहिणींना जे हप्ते दिले जात आहेत खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातांना? ही एक योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे। आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत। आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार। आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे। पहा अतिशय आनंदाची बातमी आहे। सोबत उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलं आहे की लाडक्या बहिणींचा हप्ता काही बंद होणार नाही। त्याचे जे काही पैसे आहेत ते 1 मार्च म्हणजे आजपासून पुढे सलग 3 ते 4 दिवस वाटप सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। कुणीही घाबरू नका। लाडक्या बहिणींना साडी वाटप सुद्धा होणार आहे आणि 2 हप्ते एकत्र 2100 आणि 2100 4200 रुपये लाडक्या बहिणींना हे मिळणार आहेत। त्यामुळे असं जर कोणाला वाटत असेल की लाडकी बहीण योजना बंद पडली तर असं नाही। नवीन साडी देऊन तुमचा सण सुद्धा साजरा केला जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि मार्चमध्ये सुद्धा तुम्हाला वाटत असेल की उशीर का झाला आता फेब्रुवारीचा तर हे सुद्धा कारण मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे। स्पष्ट कारण पुढे आलेलं आहे। 2 महत्त्वाचे कारण आलेले आहेत ते सुद्धा आपण कारण बघणार आहोत। का उशीर झाला फेब्रुवारीच्या हप्त्याला आणि याच्या मागचे 2 महत्त्वाचे कारण काय हे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सोबतच लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र येणार आहेत तर ते कोणत्या लाडक्या बहिणींना येणार आहे त्याची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे कारण आता 8वा आणि 9वा असे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत आणि तुम्हाला आजपासून वाटप होणार आहे। परंतु कोणत्या बहिणींना हे आपण बघणार आहोत। परंतु तुम्हाला जर शंका असेल की योजना बंद झाली का तर हे प्लीज ऐका। त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार। महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे। ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून घे। तर पहा आत्ताच स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी आपल्याला आधीही सांगितलं की हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि ही योजना कुणीही बंद करू शकत नाही। यासोबतच ज्या लाडक्या शेतकरी बहिणी आहेत अशा लाडक्या शेतकरी बहिणींसाठी सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी मोठे अपडेट दिलेले आहेत। त्यांना सुद्धा आता पैसे जे आहेत ते डायरेक्ट त्यांच्या मोबाईलवरती आजपासून यांना सुरुवात होणार आहे। फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही हप्ते तुम्हाला आता एकत्र मिळणार आहेत। जे काही पैसे आहेत ते आता निधी वितरित केला जाणार आहे आणि 4200 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत। ते 15 जिल्हे कोणते आहेत याची यादी सुद्धा आपण बघणार आहोत। त्या कोणत्या
बँक आहेत. आत्ता सध्या तर आपल्याला असं कळत आहे की 10 बँकेमध्ये पैसे येणार आहेत आणि काही लाडक्या बहिणीच्या मोबाईलवर येणार आहेत. तर स्वतः बघा मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत, किती पैसे येणार पहा. आणि किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत. मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा अडीअडचणीला त्याला कामाला येतो. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6,000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6,000 रुपये देतं आणि लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत. म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आणि लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत. म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील. आज आपण तर आत्ताच आपण पाहिलं की ज्या लाडक्या शेतकरी बहिणी आहेत त्यांना कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाही. अजून त्यांच्यासाठी नवीन योजना लवकरच येणार आहेत. परंतु आता जर आपण बघितलं तर सर्व लाडक्या बहिणींचा विचार जर केला तर आनंदाचीच बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या पैशा बँकेच्या ह्याच्यामध्ये अकाउंटमध्ये आता डायरेक्ट पैशांचा पाऊस होणार आहे. कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलं आहे की 4,200 रुपयांचा निधी हा डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे. आणि ज्यांना डिसेंबर जानेवारीचे हप्ते आले नाहीत अशा लाडक्या बहिणींना सुद्धा तिथे 2100 रुपयाप्रमाणे 4 महिन्याचे एकदमच पैसे तिथं खात्यावरती येणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे बघा, मी तुम्हाला काही महत्त्वाची कामं सांगत आहे. काही महत्त्वाचं काम करायचं राहिलेलं आहे तुमचं, जेणेकरून तुम्हाला पैसे येऊ शकत नाहीत. त्यामुळं काय कामं करायची आहे ती व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आता चेक क्रेडिट झालेला आहे. आत्ताच 15 मिनिटापूर्वी मोठी बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. लाडक्या बहिणींना डायरेक्ट 2 हप्ते मार्चमध्ये होळीची साडी पण मिळणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की 14 तारखेला आपल्याला इथं मार्च महिन्यात होळी आहे. तर त्या होळीच्यासाठी आजपासून साडी वाटप सुद्धा झालेलं आहे सुरू. तर ते साडी वाटप कुठे भेटत आहे, आनंदाचा शिधा सुद्धा भेटलेला आहे. सर्व लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत. आज बँकेमध्ये गर्दी सुरू झालेली आहे. कुठल्या बँकेमध्ये गर्दी आहे, काय आहे, ही सगळी आपण माहिती पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. बघा तुम्ही काय करताय, अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन म्हणजे घंटेचं बटन दाबून ठेवा. म्हणजे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर व्हिडिओ कुठलाही काही न करता डायरेक्ट येतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, आत्ताच मोठा निर्णय झालेला आहे. 2 हप्ते एकत्र द्यायचे असे सुरू झालेलं आहे. त्यामुळं आता मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की ते कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे साडी वाटप आणि हप्ते. पुणे, रायगड, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, जालना, अमरावती, मुंबई, ठाणे, नाशिक, सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ही सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना काय करायचं आहे जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज येतील तर ते पहा. आता आपण हे पाहणार आहोत की कोणती अशी 2 कारणं आहेत ज्याच्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता उशिरा आला किंवा दोन्ही हप्ता एकत्र यायचं असं इथं सरकारनं निर्णय घेतला. परंतु याच्यामुळे झालं असं की लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी हेच आहे की 2 हप्ते तर मिळणार, सोबत साडीसुद्धा मिळणार. तर आता बघा काय होतं कारण. पहिलं कारण जे होतं ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं तिथं अजूनसुद्धा बघा सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय. आता कोणत्या बँकेत येणार मी तर तुम्हाला सांगणारच आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अर्ज पडताळणी सुरू होती. अर्ज पडताळणीशिवाय यादी तिथं तयार केली जाणार नाही आहे. तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं अर्ज पडताळणी सुरू आहे. तुमच्या मागं सगळे डेटा चेक केला जातोय. RTOकडून डेटा घेतला जातोय. बँकेतनं तुमचं ट्रान्झॅक्शन चेक केलं जात आहे. कोणती लाडकी बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त गेलेलं आहे, कोणाकडे 4 चाकी आलेला आहे, कोणाला मागच्या 2 महिन्याखाली जॉब लागलेला आहे, कोण इन्कम टॅक्स भरत आहे, अशा सर्व लाडक्या बहिणींची पडताळणी होत आहे. हे एक मुख्य कारण होतं ज्यामुळं लाडक्या बहिणींना तिथं पैसे देण्यास थोडासा उशीर होण्यात आला आणि 2 हप्ते एकत्र देण्याचं तिथं सरकारने निर्णय घेतला. कारण तसंच तिथं अर्ज पडताळणीनंतरच तिथं होणार आहे. दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कोणतीही तुमची बँक असेल त्या बँकेमध्ये तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल मग सगळ्या बहिणी राहिल्या का? नाही, काही लाडक्या बहिणी 60 ते 70 लाख लाडक्या बहिणींची यादी तयार होती. त्यांच्या मोबाईलवरती सुद्धा काल मेसेज येणार होता, परंतु तो आजपासून येणार आहे. त्याच्यामध्ये कारण सगळ्यात मोठं स्पष्ट झालेलं आहे ते म्हणजे तिथं काही तांत्रिक अडचणी होत्या. त्यांच्या जे काही बँकेमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स होते त्या बँकेच्या ट्रान्झॅक्शनमध्ये तांत्रिक अडचण असल्यामुळं तिथं तुमच्या बँकेमध्ये मेसेज आलेले नाहीत, पैसे आले नाहीत आणि त्यामुळं तुमच्या मोबाईलवर देखील मेसेज आलेला नाही.
आता आपण बघूयात की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करायचं आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणी रेशन कार्ड अपडेट करणार नाहीत, रेशन कार्डची KYC करणार नाहीत, त्यांना आता मार्च महिन्याचा नाही तर फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता येणार नाही. फेब्रुवारी आणि मार्च 2 महिन्याचे हप्ते एकत्र येणार आहेत, तर ते दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत, तर दोन्ही हप्ते मिळणार नाहीत. सोबत तुम्हाला तिथं ते मोफत रेशन मिळतं ते सुद्धा मिळणार नाही आणि साडीसुद्धा मिळणार नाही. त्यामुळे पहिलं काम रेशन कार्ड अपडेट करायचं आहे, तरच तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल. दुसरं म्हणजे तुमच्या मोबाईलवरती मेसेज येण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड जे आहे ते चालूचा मोबाईल नंबर तुम्हाला द्यावा लागेल आणि तेच बँकेत सुद्धा द्यावा लागेल आणि आधार कार्ड अपडेट करावं लागेल. म्हणजे काय, आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती ही सेम असली पाहिजे, तरच तुम्हाला इथं आजपासून पुढे मेसेज येतील. आणि आता तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं की तुम्ही नियमांमध्ये बसता का, तुमचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न झालं आहे का, 2.5 लाखाच्या आत आहे, तुमच्याकडे 4 चाकी आहे का. सोबतच तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी म्हणजे गॅस सिलेंडरचे योजनेचे जे पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला आजपासून पाहायला मिळणार आहेत. आता तुम्ही म्हणाल कोणत्या खात्यात पैसे येणार. बघा, पोस्टाच्या खात्यात पैसे येणार आहेत. सोबत SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस, ICICI, कोटक, तिथं जर आपण बघितलं तर अशा महत्त्वाच्या 10 बँकेमध्येच पैसे येणार आहेत. आता तुम्ही तुमची बँक कमेंटमध्ये लिहा, मी तुम्हाला रिप्लायमध्ये सांगतो की तुमच्या बँकेत पैसे येणार आहेत की नाही. तुमचा जिल्हा कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला कमेंट्समध्ये सांगतो रिप्लाय करून की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही तुमच्या जिल्ह्यात. आता तुम्ही म्हणाल परंतु आमच्या जिल्ह्यात वाटप केलं तर, लक्षात घ्या, जरी वाटप केलं तरी तुमचे डॉक्युमेंट जर अपडेट नसतील, रेशन कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला रेशन देणं बंद होईल. सोबत तुम्हाला लाडकी योजनेचे पैसे बंद होतील. आधार कार्ड अपडेट असेल तरी सुद्धा हेच होणार आहे. आधार कार्ड लिंक आहे की नाही हे सुद्धा चेक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. बघा, त्यांच्यापर्यंत सुद्धा माहिती गेली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे 2 हप्त्याची 4,200 आणि मागची सुद्धा आता तुम्हाला 21 रुपयाप्रमाणे भेटतील. त्यामुळं तुम्हाला किती हप्ते आलेत हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि कोणाकोणाला वाटते अर्ज पडताळणी बंद झाली पाहिजे त्यांनी सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की अर्ज पडताळणी बंद करा, कुठलीही अर्ज पडताळणी करू नका, सरसकट वाटप करा. असं सगळं तुमचं मत व्यक्त करा आणि तुमचे काही प्रश्न असतील इतर ते सुद्धा इथं लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.